वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती आणि कशी झाडं लावावीत या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर तुमच्या अंगणात, तुमच्या गॅलरीत वेगवेगळी झाडं लावायची आवड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल कोणती झाडं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येतील. घरात आणि घराच्या सभोवती असणारी हिरवळ आपल्या घरातलं वातावरण उत्तम ठेवते यात शंकाच नाही. झाडांचा हिरवा रंग आपल्या जीवनात जिवंतपणा निर्माण करतो. हा रंग सकारात्मक आणि सौम्य वृत्तीचं प्रतीक आहे. त्यास सौंदर्य आणि दीर्घायुष्याचा दाताही मानलं जातं. परंतु झाडं लावताना ती विचारपूर्वक लावणं मात्र आवश्यक आहे. घराच्या कंपाऊंडच्या आत शक्यतो उंच झाडं लावता कामा नये. मोठ्या झाडांची मुळं कंपाऊंडच्या भिंतीला हानी पोहोचवू शकतात. तसंच मोठ्या झाडांची मुळे सूर्यकिरणांपासून मिळणारी शक्ती मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे सूर्यकिरणांपासून मिळणारे फायदे वास्तूला मिळत नाही. घराच्या चारी बाजूला जर झाडं असतील तर पूर्व आणि उत्तर दिशेची झाडं फार उंच किंवा दाट पानांची असता कामा नये. त्यामुळे सूर्यकिरण येण्यात अडथळा निर्माण होतो. उंच आणि भरपूर पानांची झाडं पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावायला हरकत नाही. कोणत्याही प्रकारचे काटेरी झाड कंपाऊंडच्या आत असता कामा नये. परंतु कोरफड, गुलाब तसंच शतावरी सारखी काटेरी औषधी झाडं उपयुक्त ठरतात, म्हणून ती लावायला काहीच हरकत नाही. ईशान्य कोपऱ्यात छोटी फुलांची रोपं, दुर्वा, तुळस, लॉनचे गवत असावे. पूर्व दिशेला पेरू, सीताफळ, डाळिंब, केळी इत्यादी फळांची झाडं लावता येतील, कारण सूर्याच्या कोवळ्या किरणांनी फळांचे माधुर्य जास्त वाढते. उत्तर दिशेला चंदन, नीम, बेल, नारळ अशी झाडं लावू शकता. वायव्य दिशेला सुगंधी पांढऱ्या फुलांची झाडं लावणं योग्य मानलं जातं, जसं चाफा, अनंत, पारिजातक, बकुळी. त्यामुळे वातावरणात सुगंध पसरतो. दक्षिण आणि नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला मोठमोठे वृक्ष असावेत, जेणेकरून दुपारच्या तीव्र उन्हाची किरणं जास्त प्रमाणात घरात येणार नाहीत. झाडं लावल्यानंतर झाडांचा पालापाचोळा रोजच्या रोज साफ केला गेला पाहिजे. मधून मधून झाडांची कापणी करणंही आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण परिसरात हवा आणि प्रकाश खेळता राहील. घरात किंवा सभोवती कधीही दूध निघणारी झाडं लावू नयेत. ईशान्य भागात जागा असल्यास पाण्याचे एक छोटे तळे तयार करून त्यात कमळ लावल्यास आपल्या जीवनात समृद्धी येते. एकंदरीतच हिरवळीला आपण आपल्या आवारामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे आपलं आरोग्य आणि मनस्वास्थ्य दोन्ही उत्तम राहतं. उत्साह आणि प्रसन्नता सुद्धा वाढते आणि आपल्या जीवनातली मरगळ निघून जाते. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, घरात नेहमी खऱ्या वनस्पती आणि फुलं झाडं ठेवावीत, म्हणजे घरातल्या वातावरणात जिवंतपणा येतो. कृत्रिम वनस्पती किंवा कृत्रिम फुलं घरामध्ये ठेवू नये. आपल्या घरात अन्नधान्याची